जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी चिंचुर्डे हा यूट्यूब चॅनलवर. तर बघा आता सकाळ आहे आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मस्त म्हणजे आपला दिवस म्हणजे आता सुरू झालेला आहे. तर सकाळचं रुटीन कामं चालू झालं बघा. तर सकाळचं म्हणजे कामाला सुरुवात केलेली आहे. आणि सकाळी कसं तर आज रात्री खूप पाऊस झाला आम्हाला, म्हणजे जास्त वाहत आणि पाऊस झाला. आणि मग सकाळी सकाळी म्हटलं चला की स्वयंपाक करायच्या आधी म्हणजे धुणं भांडी करून घेऊ. कसं आभाळाच्या दिवसामध्ये म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये कपडे वाळत नाही, त्याच्यामुळे मग एकदा धुणं ते धुवून घेतलं आणि सुकायला टाकलेलं आहे. बाहेर थोडंसं वारं पण सुटलेलं होतं. आणि शंभू दादा आपला आत्ताशी कुठला तर चहा दूध पेला शंभू, चहा दूध पेला त्याला मग कॅरी बॅग का पण होती. तर आज म्हणजे मार्केटला बाजरी न्यायची होती. तर शंभूची पप्पांची आणि भाऊचं तेच चाललेलं आहे बघा गडबड, कारण की गाडी भरून न्यायची बाजरीची. तर मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा यांचं चाललेलं आहे गोण्या उचलायच्या बाजरीच्या आणि वैजापूरला न्यायची बघा आज बाजरी. वरती लावायची आहे म्हणा अजून. बघा दोघं पण गोण्या उचलून घेऊन राहिले. आणि आज एकदम सकाळचं वातावरण किती फ्रेश आहे. आभाळ आलेलं आहे, रात्री पण पाऊस झाला होता तरी पण आभाळ आलेलं आहे. बघा किती आभाळ आलं असं. चला आता यांचं दोघांचं चालू आहे गोण्या उचलायचं. आणि तोपर्यंत आता स्वयंपाकाला लावतो, कारण की स्वयंपाक करायचा आहे. तर आज हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली होती. हरभऱ्याच्या डाळीचं वाटून पिठला करायचं आहे, कांदा ते टाकून. कढीपत्ता शंभू कढीपत्ता आणतो का. बघा शंभूला कढीपत्ता सांगितलेला होता आणि शंभू कढीपत्ता घेऊन आला. किती आणला पिल्लू. अरे एवढा एवढाच का, अजून आणजा. चल मी पण येते. बघा आपल्या कढीपत्त्याचं झाड किती मोठं झालं आणि कसं गावरान कढीपत्ता आहे, वास पण एकदम सुंदर येतो. आणि किती मोठं झालं बघा झाड, कारण की कंटिन्यू हा झाडाला पाणी असतं, त्याच्यामुळे एकदम मोठं झालं बरं का आपला कढीपत्ता. पण हे बघा आज कढीपत्ता घेत राहते पिल्लू, हे बघ किती छान आहे. असं पानं नसते तोडीत. हा हां चल पकड. बघा शंभूला सांगितल्याच्या नंतर किती मस्त असे शेंडेच तोडून घेतले शंभूनं कढीपत्त्याचे. हा ना शंभू, चल आता आंघोळ बिंघोळ करायची. चल बघा ऐशू काय करतो तू. शिव पण आला बघा आमच्याकडं. काय करतो बघा आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची. आणि आता कसं आज सकाळपासून पावसाचं वातावरण बरंच आहे, म्हणजे थोडं शितोडे पण चालू होते. त्यासाठी आम्ही अगोदर धुणं पाणी करून घेतलं, म्हणजे कसं पाणी थोडं झालं म्हणजे मग बाकीचं धुणं वाळायला बरं राहतं. तर आता स्वयंपाक करून घ्यायचा म्हणलं. तर अगोदर थोडीशी डाळ भिजत घातलेली होती आपली हरभऱ्याच्या डाळीचं आज मस्त वाटून डाळीचं पिठलं बनवायचं आहे, आपण चटणी म्हणतो. तर ते पण अगोदर भिजत घालून घेतलेलं होतं. आणि इकडे कविता चाललेलं आहे बघा पिठल्याची तयारी. हा ना, तो खोकला बरंच नाही का ग. औषध घेतलं सकाळी. कढीपत्ता नाही संदर्शी आणला का. हा हे इकडे. बघा किचनवरच आता मला भाकरी करून घ्यायची आहे इथंच गॅसवरती. आणि आता चुलीला सोय झाली म्हणजे मग कसं तिकडं बरं राहील. तर चला आता घेतो स्वयंपाक वगैरे आवरून, म्हणजे कारण पप्पांनी ते येतील आणि आता जेवायचा पण टाईम झाला, 9 वाजलेले. तर आवरून ते आज शितुड्याचेच गेले बाई. तेच ना मग, पण मग बरं राहतं ना तशी शितुड्याच्या आधी मग लई परेशानी होती. लई लाल मिरच्या झाला का त्या. हा ना मग त्या अलग करून आणि वाळायला टाकून द्यावं लागेल. हा पण मग तशा सुकल्या म्हणजे मग बरं राहतं ना ग, तशा खराब होऊन जातील त्या टोपलीत. मग काय आज आता कांदे भरायचे आपल्याला. हा ना मग काही वावरात बाहेर तर काही चालणार नाही आहे, कारण आता रात्रीचा इतका पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं खुरपायला तर काही चालणार नाही. बघा बाहेर एकदम मस्त रात्रीला पाऊस झाला बघा, बाहेर असं मस्त वातावरण आहे. तिकडे जनावर पण बांधलेली आपली. चला आता घेतो स्वयंपाक करून लगेच.
बघा मिरच्या लसूण आणि जिरे घेतलेले तर आपल्याला हरभऱ्याच्या डाळीमध्येच वाटून घ्यायचे. तर बघा डाळ पण टाकून घेतली आणि आता मिरच्या आणि लसूण जिरे सगळं टाकून घ्यायचं आणि एकदम असं म्हणजे ते बारीक नाही आणि ते ठोसर पण नाही असं मिक्सरमधून काढून घ्यायचं. बघा इकडं ते लागलेलं आहे भाकरी करायला. पहिल्यांदा आपल्या आजीने त्या अशा भाकरी करायची. हा हातावर माझी पणजी होती ना त्या अशी म्हणजे पीठ लावलीच नव्हती ती. हा ना आपल्याला कधी जमायची अशी भाकरी. काय माहिती कधी जमायच्या. आपल्याकडे कधीच नाही ना अशी भाकरी. हां हां MP वाले लोक असेच करतात. MP वाले तर ते अलगच करते. पण काही म्हण हातावरची जी भाकर आहे का तिला म्हणजे हे नाही लागत. पापड नाही येत. पापड नाही पण खायला कसं नंबर लागते. चला माणसं आले आपले घेऊन पटपटावून. तर बघा मस्त डाळीचं पिठलं बनवायचं आपल्याला. तर तेल पण टाकलं आणि आता जिरे मोहरी फोडणी देऊन घ्यायची. तर बघा जिरे मोहरी टाकून मस्त अशी जिरे मोहरी फोडणी द्यायची आणि त्याच्यानंतर एकदम बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला चांगला लाल तर परतून घ्यायचा आहे. अशा एखाद्या दरवर्षी पाऊस राहतो म्हणजे आता दिंड्या काही पोहोचल्या वारकरी लोकांना चांगला नाही पावसात जास्त ऊन नाही लागत ते. बघा कांदा पण एकदम लाल झाला आणि कांदा एक साईडला काढून घेतलेला आहे. तर कढईची एक साईडला करून घेतला आणि जिरे मोहरीची फोडणी तर दिलतीच आपण. तर आता हळद टाकून घ्यायची आपल्याला. तर बघा आपली हरभऱ्याची डाळ एकदम आवडतो मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. तर मिरच्या जिरे लसूण सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून काढून घेतलं होतं आणि आता आपल्याला मस्त हरभऱ्याची डाळीचं पिठलं करून घ्यायचं आहे. तर आता भिजलेली डाळ होती काही शिजायला टेंबे लागणार त्याच्यामुळे मिक्सरचं भांडं धुवून असं जे मसाल्याचं पाणी आहे ते टाकून द्यायचं आपल्या पिठल्याला. 100 रुपये किलोचं. बाबा कशी होय तू बाबा कशी तू जेव नाही द्या ना तू जेव चिंगड्या आणि ते कोणते देश घातली आता ते लात नाही बाकी केला शंभू पिठलं भारी झालं का कसं झालं. तर बघा पप्पन ते बसलेले आहेत आता जेवण करायला आणि आज वाटून डाळीचं पिठलं आणि बाजरीची भाकरी आहे. मम्मी कसं झालं पिठलं. शिव आय शिव पिठलं खातो तू खातो मांडी घाल शिव पहिला पण दिलं त्यांना. हो कसं झालं पिठलं भारी झालं बरं झालं.
गरम गरम बाजरीची भाकरी. अनु काय खातो तू? ग्लास दिला पा त्याच्या हातात कस करून टाळताना. आणि चाल चाल. अरे तुझं लांब लांब. काय लागतं मग तुला? बाकीला ती आहे ना. शिव नाही म्हणतो. शिव भाकर देऊ नाही. घे ना पण घे ना. हाणू पाहिलं का काय चालू आहे? काय दिले का बरे? नाही का नाही ग्लास दिला त्याला पण त्याला कसं केला. छान छान कर शिव, छान छान कर. छान 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 कर. शिव नखरत झाला. शिव आज कर. शिव आय शिव छान छान. पहिलं का छान छान. शिव आय शिव शिव चाललं तिकडे. शिव बाय बाय. शिव बाय बाय. जाय बाय बाय जाया तर चाललं ते. शंभूला तर आज आंघोळ बंद केली. आणि शंभू आंघोळ करायची ना. करायची ना. पाणी नव्हतं आपला आज. शिव इटल इटल कर ना. इटल इटल कर. हा खाऊ दे, खाऊ दे. छान छान कर. छान छान कर. इटल इटल कर मग. तर ते कसं करायचं. गवत नसतं तिकडे मी आळ्या देऊन. नाही नाही गवत नाही का मध्ये. थोडं आहे म्हणजे याच्यापर्यंत आहे. बोर लोकच आहे. आणि मग तिथून पुढे ऐकत नाही. पुढं लगेच नाही भेटत गवत. बोर बसून सांडी लोक. हा हा बोर करून तिकडं बेटच आहे. ते मी काय पटमुळीच आहे ते म्हणजे पोपटमुळीचं तावच निघून जातं. हवंच नाही बाई. फक्त थोडं उघड पाहिजे 2-3 दिवस नाही सुरू. होऊन जाईल. काही नाही वरती काढा काहीच गवत नाही. काय वाटेल काहीच नाही. काय म्हणतो लहान तुम्हाला. खाऊन नाही दे ना तू. त्याच्या हातात भाकर द्या ना. शाणू मग आता आम्ही बसलो मस्त जेवायला आणि मम्मी त्यांचे पण जेवण झाले. तर कविता आणि आम्ही दोघे राहिलो होतो. तर या सगळेजण मस्त जेवायला बघा. आणि आज कसं आता आम्हाला कांदे भरायचे त्याच्यामुळे थोडा लवकर आवडलं आम्ही. किती कांदे भरायचे मग का मम्मी? पप्पा किती झाले? अच्छा काय माहिती आता. शंभू काय करू राहिला मध्ये? हा शंभर कांदे भरायला बसला ना. कांदे भरतो. मम्मी ते ना पटकन मी बसतो म्हणे. हा दादा कर शंभू. चल चल उठ. मी बसते उठ ना दादा. उठ चल उठ. उठ बाई. तू भरती कांदे. काय करतो तू? हा बोल ना. मी काय करतो? कांदे भरतो. हो, चल. उठ, उठ, उठ. वरती वर नको वर नको. खरं बोलते ते कपडे. हा खरंच झालं. तर इकडं 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 दादा इकडं. सकाळचं सगळं काम आवरून घेतलं. आणि आज पप्पांनी म्हणजे 10-15 गोण्या भरून सांगितलेल्या त्या कांद्याच्या. कारण की रात्री पाऊस झाला त्याच्यामुळे खुरपायला काही चालणार नाही. मग आज आता आम्ही कांदे भरून घेणार आहे. आता लागलोयच कांदे भरायला. शंभू आणि ते चालू झालेलं आहे बघा कांदे भरायला. शंभू तुम्ही खाली बाई दादा. अरे वरती नको. घरापाशी असं जरा एडिंग करता. थोडीच आहे तुम्हाला आपल्याला. सोडीतच नाही ना. शंभू मी जाऊ घरी. नाही शंभू कांदे भरून रे रे रे. चल खाली बस. चावी पडल ना त्या खिशात. गाडी चावी. शंभू खाली बाई. चावी तुझ्या खिशात पडल कांद्यामध्ये. जाईन हा. घे इकडचा चावी घे. चल दादा काय खाली. तर बघा आज आम्ही म्हणजे कांदे भरायचे चालू होते आमचे. आणि मग भाऊ आले आत्ताच मार्केटवरून बाजरी घेऊन गेले सकाळी. तर मग भाऊ आणि ते कांदे भरते. तर आज म्हणजे आम्ही इकडं थोडं जाळी ते लावून चुलीसाठी केलेलं आहे बघा.
तर इकडं अजून नाही तर ते बांधायचं राहिलेलं आहे. पण मग कसं इकडं वारा लावत होतं चुलीला आणि चुलीला चांगली सोय नव्हती. कसं चुलीला जर सोय असली ना मग पाणी पावसाचं किंवा वाऱ्याचं त्याचं मग एकदम भारी राहतं. त्याच्यामुळे आम्ही छोटंसं असं चुलीसाठी बनवणार आहे आज. तर म्हणजे आपल्या पहिल्या चुलीच होत्या का, एक घरच्या आणि एक इकडची. तर त्या दोन्ही चुली मांडून आणि मस्त अशी वट्टीची चूल बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटला बघा. तर बघा आज तुम्हाला दाखवणार आहे की वट्टी चूल कशी बनवणार आहे. म्हणजे मम्मी सांगणार आहे बघा मला की वट्टी चूल कशी बनवायची म्हणून. चिकन करून बघ. तर विटा पण आणलेल्या आहे, दोन्ही चुली पण आणल्या आणि एकदम छोटंसं असं म्हणजे हे जाळी ते लावून बनवलेलं आहे बघा. एक छोट्याशा रूम आणि आपल्या स्पेशल चुलीसाठी इकडच्या साईडला बी पत्र आहे, पाठीमागून पण पत्र आहे बघा. आणि इकडून फक्त जाळी लावून आणि नेट लावून घ्यायचंय. नेट नुसतं टाकलेलं आहे. अजून संध्याकाळी टाळ बांधून घेते पप्पा ते शेण नव्हते ना घेऊन बघ. बघा एकदा वावरातली माती आणून टाकली आणि कसं जी माती काळवटी तिने आणली तर घुमटाची माती आणली आहे आणि शेण आणि माती एकदम मिक्स करून घ्यायची. तर माती आणि शेण एकदम मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे दोन्ही मिक्स झालं पाहिजे असं. तर बघा आपल्याला म्हणजे दोन्ही पण चुली एकदम सारखे आणि व्यवस्थित आले का ते बघून घ्यायचे एकदा. कसं आपल्याला वट्टीची चूल बनवायची म्हणलं दोन्ही सेम चुली आल्या पाहिजे, म्हणजे असं संगच. आणि वट्टी चुलींमध्ये एक भेट ठेवायची. कसं जेव्हा ते कुंभार यायचे घरगुतीच वट्टी चुली ते म्हणजे अशी दोन्ही चुली आणायचे विकत. पण आता हे सिमेंटाची चुली असल्यामुळं मातीची चुली आपल्याला घरी बनवायची आहे, त्याच्यामुळे एक वीट ठेवली बघा मध्ये आणि शेण आणि माती एकदम अशी मिक्स करून घेतली चांगली. माती ते लावून थोडी थोडी आणि आपल्याला मध्ये अजून एक मिक्स बघा. एकदम सुंदर झाला. हा? असा. बघा मस्त अशी आपली वट्टीची चूल बनवलेली मी. तर तुम्हाला कशी वाटली त्या नक्की कमेंट करून सांगा. पण कसं इतकं काय माहित नव्हतं चूल कशी बनवायची, पण मग तरी पण म्हटलं एक म्हणजे एकदा बनवून बघू. मम्मी तर येणारच आहे बघायला चूल कशी झाली म्हणून.
तर याच्यामध्ये कसं अजून काही चूल बनवलेली नव्हती मी, पण म्हणलं चला पहिल्यांदाच जरा बनवली ना आणि ती जरा चुकली ना तर दुसऱ्या वेळेस नीट म्हणजे व्यवस्थित चूल बनवता येईल मला पण. त्याच्यामुळं आज चुलीची जिम्मेदारी मी इकडे घेतलेली मी, का आज मलाच बनवायची आहे बघा चुली, आणि ते इसरचं कांदे भरायचं चालू आहे. त्याच्यामुळे म्हटलं मग आपल्याला बी नंतर आली पण पाहिजे. तर विटा लावून एकदम मस्त छोटीशी भिंत घालून घेतली पाठीमागून. आणि कसं आता 2 दिवस तर चूल वाळून द्यावं लागेल, कारण की सिमेंटची चूल आहे. याला काही नाही, पण ही भिंतीला जरा म्हणजे गरम वाफ लागली ना तर उडू पण शकते, कारण ती मातीची ना त्यासाठी. बघा आता माती म्हणजे चूल तर शेणा आणि काळ्या मातीना म्हणजे पोचरून घेतली, अशी म्हणजे सारून घेतलेली आहे. पण ही जेव्हा आपण पोचरू का तेव्हा एकदम मस्त असं शुभ्र कलर, ढवळा कलर येतो हिला शुभ्र मस्त. तर पोचरल्याच्या नंतर तुम्ही तर म्हणजे आता जुन्या आजी लोकांना सगळ्यांना माहित राहतं, चूल जर पोचरली ना तर एकदम मस्त असा पांढरा कलर येतो चुलीचा, आणि पांढरी माती राहते ती. तर आता 2 दिवस तर पोचरता नाही येणार, पण नक्की दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की दाखवू की पोचरल्याच्या नंतर चूल किती भारी दिसते आपली. आणि इथं म्हणजे एक वीट लावून आणि म्हणजे वट्टे चूल अशीच राहते मध्ये पकडते ठेवायला. सांग झाली मम्मी चांगलं हा चांगलं मग भीत माग पुढे नाही सर्दी आली का सरकार हा मंडे खेळायला. बघा मस्त अशी आपली चूल आणि चुली पुढं सारून पण घेतलं मी. तर बघा मी आता तुम्हाला दाखवणारच आहे की ती आपली छान म्हणजे आपली चूल किती छान दिसते ते आहे. आणि बरं का पहिल्यांदाच मी म्हणजे वट्याची चूल बनवलेली आहे, तर मला नक्की कमेंट करून सांगा कशी बनवली, किंवा म्हणजे मग म्हणजे तुम्ही कशा बनवतात ते पण. तर आज म्हणजे पहिल्यांदाच इतकी छान चूल बघून मला बी म्हणजे खूप आनंद होतोय की पहिल्यांदाच कोणती पण चीज जरा नवीन बनवली ना तर एकदम भारी वाटतं. हे बघा खाली मस्त सारून ते घेतलं मी. तर सारून घेतलं आणि म्हणजे सारून घेतलं साईडना. आणि हे बघा आपल्या दोन्ही पण चुली किती मस्त अशा बनवले मी. तर कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आज तर काही नाही, अजून बोललं आहे आज, पण मग उद्या नाही तर मग परवा दिवशीपासून आपले चुलीवरचे रेसिपी किंवा मग चुलीवरचे कंटिन्यू ब्लॉग सुरू होणार आहे. तर तिकडच्यापेक्षा ही भारी सोय झाली आपली इथं नवीन घरी. साईडना पत्र आहे बघा दोन्ही पण साईडना, इकडच्या पण आणि इकडच्या बी साईडना. तर इकडच्या साईडना आम्ही तार लावलेली इथं, पण मग अजून हे नेट आहे का हे एकदम व्यवस्थित बांधायचं आहे. हे नेट आता संध्याकाळी आमचे बाकी सगळं काम आवरले का तर मग आम्ही 2-3 जण बांधून घेऊ एकदम व्यवस्थित, तर एकदम भारी होऊन जाईल. बघा सारून घेतलं किती मस्त दिसतंय. आणि खरं आरामशीर म्हणजे चुलीपाशी आपलं 4-5 जण कसे पण जेवायला बसू शकतं. हे बघा इकडं सुद्धा किती मोकळा असं पटांगण आहे. तर एवढे जागा आपली चुलीला सोडलेली आहे चुलीपाशी. आणि इथं छोटासा दरवाजा ठेवलेला आहे. बघा आता चुली बसला तर सगळं आवरलं, पण आता बाकीचं पण राहिलेलं आहे. गायांखालचं झाडझूड आणि बकऱ्यांखालचं पण झाडून ते घ्यायचं आहे. तर बघा आपल्या बकऱ्यांना टांगखळ ते टाकलेली ती, तर आता त्यांचं टांगखळ ते झालं खाऊन. आता इथं झाडून घ्यायचं आहे मला. पण मग बघू की आपल्या त्यांचं चाललेलं तर कांद्याच्या गोण्या भरायच्या किती राहिले म्हणून, कारण की आज 20 गोण्या भरायच्या त्या कांद्याच्या. त्याच्यामुळं किती झाल्या बघू. दुपारला भूर लागलीत, पण दुपारच्या नंतर भाऊ आले. शंभू काय करतो हा खेळ राहिला काय? अरे शिव पण आहे की इथं. शिव काय करू राहिली इकडं हा? अहो झाल्या की नाही कांद्याची गोण्या भरून? नाही किती राहिल्या? हा का भाऊ आजचे दिवस होते का नाही कांदे भरायचे? भाऊन लई जिलेबी खाल्ली काय कोणी बाजारची आवाज नाही आण नाही होते का? लई जिलेबी खाऊन आले काय बाजारातून? घासा 2-3 दिवस झाले तेव्हापासूनच बसले. मी नाही खाल्ली आज. आवरलं ना तुम्ही काय पाहिलाच येईन नाही कोणी चुलकत झाली म्हणून. हा ना हा
आता निवंतच पाहतो मी नंतर. मग काय? आ तरी ना कांदे बिंदे भरून झालेच नंतर येते. कांदे झाल्याशिवाय काहीच वारच नाही निघायचं आता. हा ना. मग काय? पाऊस नाही राहत नंतर मग. हा सावड नाही राहत. चांगले कांदे आपले अजून. हा कांदे. कलर बी चांगले. कांदे यंदा चांगले आपले. कलर बी मस्त आहे लाल. फक्त तुम्ही पटापटा भरीन नाही. थोडं दमाना. मम्मीच काय चालू इकडे इकडे कपडे वाळू घालायचे. हा आज चोरून आल्या त्याच्यामुळे काही चांगलं झालं जीव लावा नाही त्यांना. काय आलं पिठलं तुला? शंभू काय करू आला? साडी नेसू तो? नको 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 नको. सोनपापडी काय करते? दिवा लावली. शिव पाय आरती कर बाय. हे झालं तोंड नेमकं असं आहे वारस इकडं पण नाहीत खालती. ती वारा नेमका असं झालं ना. तर चला संध्याकाळचं सगळं कामावरून घेतलं कायांचं त्यांचं. आणि पप्पा आणि मी गेलेले आहेत तिकडं जुन्या घराकडं. आणि तिकडून घास पण कापून आणलं बघा. तर आता गायांची चालू आहे वैरण खायचं म्हणजे ढेप ते ठेव चालू आहे. भाऊ तिकडे ढेपून ते ठेवून घेऊन राहिले. कसं संध्याकाळच्या आम्हाला गाया पण पिळावं लागतात. तर शंभू शोपच त्यांच्या आता तीच गडबड चालू होणार आहे.
चला आता लाईट पण गेलेली आणि लागायचं होतं स्वयंपाकाला. तर आज आमचा दिवसभराचा रुटीन किंवा मग छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.